अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। कोपरगाव शहरातील नगर मनमाड महामार्गावर बेट नाक्याजवळ रविवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला असून बसमधील चालकासह 9 प्रवासी जखमी झाल्याची माहिती असून अपघातात एसटी बसचं मोठं नुकसान झालंय। अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झालाय। याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की शिर्डीहून छत्रपती संभाजी नगरकडे निघालेल्या एसटी बस कोपरगाव शहरातील बेट नाक्याच्या जवळ कातकडे पेट्रोल पंपाजवळ पोहोचले असता कंटेनरला जोराची धडक बसली। या अपघातात 9 प्रवासी जखमी झाले आहेत। जखमींवर एसजेएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आज कोपरगाव शहरामध्ये नगर मनमाड हायवे जो आहे त्याचं काम अतिशय संत गतीने चालू आहे। कासवाच्या चालीपेक्षाही कमी वेगामध्ये ते काम चालू असल्या कारणाने आज कोपरगाव येथील मूकबधीर विद्यालय कातकडे पेट्रोल पंप या समोर अतिशय भीषण असा बसचा ॲक्सिडेंट झालेला आहे। हा ॲक्सिडेंट या प्रकारे झालेला आहे की इथं रस्ता संपलेला आहे। कंटेनरवाला म्हणजे माहिती सांगितल्याप्रमाणे कंटेनरवाला पुढे होता आणि त्यांनी ब्रेक दाबून खाली उतरण्याचा प्रयत्न केला असता पाठीमागून भर वेगामध्ये येणाऱ्या बसचा ॲक्सिडेंट होऊन 6 ते 7 लोक गंभीर प्रमाणे ॲक्सिडेंट झालेला असून त्यांना आम्ही उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिट केलेलं आहे। या रस्त्याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे। आम्ही देखील अनेक वेळा या रस्त्यासाठी आंदोलने केलेले, अनेक लोकांचं परपंच उद्ध्वस्त झालेले, काही मृत्युमुखी पडलेले, काहींना अपंगत्व आलेलं आहे, परंतु या रस्त्याकडं कोणीही लक्ष देत नाही आहे। या रस्त्यामध्ये काय मलिदा भेटतो हे त्यांनाच माहिती, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावा याकरता यमराजाच्या रूपात येऊन इथे आंदोलन केलेलं असताना देखील अजून या रस्त्याचं काम झालेलं नाही आहे। अनेक वर्षापासून हे काम चालू झालेलं आहे। या कामाची गती जर वाढली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अतिशय तीव्र स्वरूपात इथे आंदोलन करील याची सर्वांनी नोंद घ्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र।